आज आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत आणि हा जो लढा आहे तो कोणा पार्टीचा एका व्यक्तीचा नसून हा इथं असणाऱ्या भूमिपुत्रांचा आहे आणि भूमिपुत्रांचा विषय हा महत्त्वाचा असल्यामुळे आपल्याला सर्व इतर मित्र पक्ष यांनी सुद्धा या मोर्चाला पाठिंबा दिलाय, त्यांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो। आपण इथं येण्याचं कारण एकच की इथं एक प्रकारचा दुजाभाव केला आहे। जे इथले भूमिपुत्र सामान्य लोक आहेत, शेतकरी कष्टकरी आहेत, ते स्वतःच्या हक्काच्या जमिनीसाठी रोहित पवार बोलतात आहे स्पीच अनेक वर्षांपासून प्रयत्न करतात। हो, काही दिवसांपूर्वी तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की आपल्याच या भागातले आर्य समाजाचे एक बांधव ज्यांचं वय 82 होतं, अशा व्यक्तीने स्वतःच्या हक्कासाठी स्वतःला जमीन मिळावी 12.5% नियमामध्ये, यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला, तरी सुद्धा त्या व्यक्तीला न्याय मिळाला नाही। असे अनेक लोक आहेत। मग असे लोक म्हणजे सामान्य लोक, आपल्यातली लोक स्वतःचा हक्क घेण्यासाठी जर आत्महत्या करत असतील, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असतील, त्याचं वाट बघत असतील, मग काही मोठ्या लोकांना जमिनी सहजपणे कशा मिळतात? ते भिवरकर नावाचं असं कुटुंब आहे, त्यांच्या इतिहासामध्ये मी जाणार नाही। काही दिवसांपूर्वी प्रेस कॉन्फरन्सच्या मदतीने मी इतिहास आपल्या सर्वांना सांगितला। 5,000 कोटी रुपयाची जमीन सहजपणे त्याला दिली जाते आणि इथं असलेल्या लोकांना मन फिरावं लागतं, आंदोलन करावं लागतं। तर माझा प्रश्न आपल्या सर्वांना की हा जो दुजाभाव केला जातो हा तुम्हाला मान्य आहे का? श्रीमंताचं ऐकलं जातं, गरीबाचं ऐकलं जात नाही, हे तुम्हाला मान्य आहे का? पैसे दिल्याशिवाय जर सिडको मध्ये काम होत नसेल तर आपल्याला चालणार आहे का? याच्या विरोधात एकत्रित येणं फार महत्वाचं होतं। काही दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे साहेबांनी आपल्या सर्वांच्या हक्कासाठी एक मोठा मोर्चा काढला। खूप चांगला प्रतिसाद हा त्या मोर्चाला तुम्ही सर्वांनी दिला। तर आज सुद्धा मोठा मोर्चा काढण्याचा विचार आपण सर्वांनी केला होता, पण परवा मोठा पाऊस आला, काल जोरदार दिवसभर पाऊस होता। शशिकांत शिंदे साहेबांना मी फोन केला। शशिकांत शिंदे साहेबांचं पण मत हेच झालं की जेव्हा सरकारकडनं रेड अलर्ट केला जातो, जेव्हा पाऊस मोठ्या प्रमाणात होतो, तेव्हा अशा प्रकारे मोर्चा काढण्यापेक्षा आपण सहजपणे येतील त्या लोकांना घेऊन अधिकाऱ्यांपर्यंत आपण जाऊ आणि आपलं जे म्हणणं आहे ते त्यांच्या समोर तिथं मांडू। आज याला मोर्चा समजू नका, याला फक्त एक ठिणगी समजूया, पण या छोटी ठिणगीची तुम्ही आपण सर्वांनी मिळून कारवाई ठेवायची पूर्णपणे अधिकार हा त्या अधिकाऱ्यांच्याकडे आहे। तर आपण कशासाठी इथं आलोय? तुम्हाला तुमचा हक्क देण्यासाठी। आणि जमीन भिवरकरांना त्या ठिकाणी दिली, ती परत एकदा सिडकोकडे यावं आणि त्या माध्यमातून तिथं गरीबाला जास्तीत जास्त घरे दिली जावी अशी विनंती आणि आमच्या सर्वांनी त्या ठिकाणी मागणी आहे। आपण सर्वजण जाऊया, बघू अधिकारी काय म्हणतात ते बघूया। आणि जर अधिकाऱ्यांनी आज आपला ऐकलं नाही तर मग गणपती उत्सव झाल्यानंतर आपण याच्यापेक्षा हा तर मोर्चा नाहीच आहे, पण मला असं वाटतं की कमीत कमी 20-25 हजार लोकांचा मोर्चा हा आपण गणपती झाल्यानंतर तिथं तुमच्या सर्वांच्या हक्कासाठी करू। एक तर हा भ्रष्टाचाराचा मुद्दा आहेच, पण त्याच्याबरोबर शशिकांत शिंदे साहेब यांनी काही दिवसांपूर्वी जे आंदोलन केलं होतं, मोर्चा काढला होता, त्याच्यामध्ये सुद्धा सगळे मुद्दे, असे सर्व मुद्दे एकत्रित करून आपण गणपती उत्सव झाल्यानंतर त्या ठिकाणी मोर्चा काढूया। त्यामुळे हा 5,000 कोटीचा जो भ्रष्टाचार झालाय, तो जो आपण सर्वांनी मिळून उघडकीस आणलेला आहे, त्याच्यावर आजच सरकारकडून आणि अधिकाऱ्यांकडून निर्णय हा दिला गेला पाहिजे अशा आमच्या सगळ्यांची
करण्याची मागणी आहे. कारण का सहजपणे भूखंड हा एका व्यक्तीला दिला जातो. शिरसाट नावाचे मंत्री तिथं आणले जातात. कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता लागण्यापूर्वी 2024 ची 15 दिवस आधी खास काम शिरसाटांना दिलं जातं की जा तिथं जा आणि एक सही कर. आणि सही केल्यानंतर कदाचित उद्या जर हे काम तू चांगलं केलं तर उद्या आपलं सरकार आलं तर तुला मोठं मंत्रिपद देऊ असं कदाचित चर्चा तिथं झाली असावी. म्हणून शिरसाट जेव्हा इथं आले गाजावाजा झाला, बँडवाजा लावला आणि पहिल्या बैठकीत गरीबाचं काम न करता पहिलं काम कुठलं केलं असेल तर ही 5,000 कोटी रुपयाची जमीन ही बिवलकरांना तिथे दिली गेली. आमचे अनेक प्रश्न आहेत. आमचे प्रश्न असे की ही जमीन पूर्वी कोणाच्या नावाने होते, नंतर ही एका व्यक्तीला का दिली जाते. 1994, 1995, 2010 आणि 2023 या 4 ते 5 वेळा इथं असणारे जे आयुक्त होते, तिथं सिडकोचे जे प्रमुख होते, त्यांनी हा प्रस्ताव का नाकारला. दिलेकर नावाचे जे अधिकारी होते 2023 ला त्यांनी सुद्धा या प्रस्तावाला नकार दिला. पण तरी सुद्धा काम जर होत असेल तर कुठल्या लॉच्या अंतर्गत ही जमीन दिली असा प्रश्न आम्ही इथं अधिकाऱ्यांना विचारणार आहोत. आणि जो लढा आपल्या पूर्वजांनी दिवा पाटील साहेबांनी त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या हक्कासाठी तो लढा त्यावेळेस लढला होता. तो श्रीमंतांसाठी नव्हता, तो गरिबांसाठी होता. आणि तो लढा जर तुमच्या सर्वांसाठी लढला गेला असेल, आज त्यांचं नाव काही नेते आणि खास करून सत्तेतले नेते फक्त भाषणासाठी वापरतात. पण ज्यांच्यासाठी त्यांनी तो लढा लढला होता म्हणजे सामान्य लोक, यांना न्याय हे त्यांच्या विचारानेच आपल्या सर्वांना त्या ठिकाणी द्यायचे. तर दिवा पाटील साहेबांचं कार्य हे खूप मोठं होतं, त्यांचं काम हे खूप मोठं होतं, खूप मोठे नेते होते. त्यामुळे त्यांच्या विचाराने त्यांनी त्यावेळेस जो लढा ज्यांच्यासाठी लढला, आज तोच लढा आपण सर्वजण लढत आहोत. तुम्ही इथं आलात त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि शशिकांत शिंदे साहेबांना मी विनंती करतो की आपल्या सर्वांना संबोधित करावं. आणि शशिकांत शिंदे साहेबांनी संबोधित केल्यानंतर आपण सर्वजण सिडकोच्या ऑफिसकडे जाऊ आणि मग आमच्याकडे 10-12 लोक हे तिथं जाऊन त्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करतील आणि बाहेर येऊन आपल्या सर्वांना आम्ही सर्व सांगू की काय झालं, कसं झालं आणि नंतर आपण किती मोठा मोर्चा काढायचा का नाही काढायचा हे आपण बैठकीनंतर त्या ठिकाणी ठरवू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.